नमस्कार. आरोग्य भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी की आपल्या भरतीचा जो 2023 मध्ये DMER असेल, DMER भरती असेल, त्यानंतर ससून रुग्णालय असेल, त्यानंतर GMC भरती असेल आणि आरोग्य विभागातली कुठलीही भरती असेल आणि त्या भरतीचा क्वेश्चन पेपर हे आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये DMER आहे, ससून आहे, GMC आहे. सध्या तर आपल्याकडे DMER भरतीमध्ये 2023 मध्ये जी भरती झाली ते क्वेश्चन पेपर आपल्याकडे आता अवेलेबल आहे. जर तुम्ही आरोग्य विभागाची भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला आता मी प्रश्नपत्रिका दाखवेल 2023 मध्ये जे एक्झाम झाल्या आणि आता सुद्धा ह्या तिन्ही विभागाच्या भरती निघालेली आहे आणि त्यांचा पेपर कसा असू शकतो हे सगळी माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. बघा कोणते प्रश्न आले होते, कसा अभ्यास करायचा याबद्दल तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा ही प्रश्नपत्रिका कशी होती आणि कसे प्रश्न आले होते. इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, ठीक आहे. स्क्रीनवर इथे दिसते DMER, दिसते का, DMER असिस्टंट लायब्ररी ह्याचा प्रश्न होता आणि सेम क्वेश्चन येणार तुम्हाला. इथे तुम्हाला बघा आता इथे स्क्रीनवर बघा हा प्रश्न दिसतोय. इथे पहिला प्रश्न आहे मराठीचा. काय पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात राहावे हे प्रयोग कोणता आहे. वाविवे हे कशात येतं, भावे प्रयोगमध्ये येतं. खाली दुसरा प्रश्न आहे मनकवडा या शब्दासाठी योग्य समूह म्हणजे दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा याला बोलतात मनकवडा. जो दुसऱ्याच्या मनातले ओळखतो याला बोलतात मनकवडा. आता हे आरोग्य विभागाचेच पेपर आहे जे 2023 मध्ये झाले. त्यानंतर 23 नंतर आरोग्य विभागामध्ये भरती आली नाही. आता सुद्धा भरती येणार आहे आरोग्य अख्ख्या महाराष्ट्राची. जवळपास 8,000 पदं येणार क्लास 4 आणि क्लास 3च्या. त्यासाठी सुद्धा हे पेपर अत्यंत उपयोगी आहे. हे पूर्ण प्रश्न मी तुम्हाला दाखवणार नाही, फक्त स्क्रोल करणार आणि दाखवणार की कसे प्रश्न येतात आणि ह्यावरून तुम्ही अभ्यास कसा करू शकता. माझा नंबर पण देतो, त्यावर मला कॉल करा. त्या कॉल केल्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी हे PDF तुम्हाला पाठवतो तुमच्यापर्यंत. फक्त एवढंच म्हणणं आहे की सबस्क्राईब आणि लाईक करा बस. बघा आता खाली प्रश्न काय आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर भाववाचक जे दिसत नाही फक्त भाव व्यक्त होतो त्याला भाववाचक म्हणतात. हे मराठी झालं. त्यानंतर इथे खाली दिसते आणि एक अजून सांगायचं आहे की IBPS पेपर घेणार आहे आता ससून रुग्णालयाचा. त्यासाठी तुम्हाला टायमर असतो. टायमर म्हणजे 120 मिनटं असणार. मग 30 मिनटं मराठी, 30 मिनटं असता पहिले 30-30-30चे 4 पॅटर्न असणार. मराठीचे 6-7 क्वेश्चन असेल, गणितचे 6-7, गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून GKचे 6-7 असेल आणि हे बाकी जो एक सब्जेक्ट उरला इंग्लिश त्याचे 6-7 प्रश्न, असे 25 प्रश्न तुम्हाला पहिल्या 30 मिनिटामध्ये सोडवायचा आहे, ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होतो जेव्हा IBPS पेपर घेतो ना, IBPS ह्याचं काय असते की IBPSच्या मॅथ्स जास्त विचारतात. काय विचारतात, मॅथ्स. आणि TCS काय करते, TCS बरोबर काय माहिती ती बुद्धिमत्तावर जास्त फोकस असतो, ठीक आहे. मग IBPS घेताय मॅथ्स जास्त करा. मॅथ्स हे मिश्रणावर प्रश्न असतात. त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे बघा. तुम्ही आता हे TCSनं घेतलं होतं. आता हे इंग्रजी ग्रामर आहे, इंग्रजीचे ग्रामरचे क्वेश्चन. त्यानंतर तुमच्या पुढे येणार हे इंग्रजी झाले, पॅराजंबल असते, त्यानंतर मॅथ्स असते, मध्यमान वगैरे. हे IBPSनं घेतलेले क्वेश्चन आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपात मी तुम्हाला उपलब्ध करणार. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ही एक PDF आहे. अजून एक PDF आहे आपल्याकडे जी तुम्हाला आता दाखवतो. हे एक झालं. हा एक आहे आणि हा एक पेपर आहे विज्ञानाचाच म्हणजेच आरोग्य भरतीचाच. हे बघा इथे दिसते संचालन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई, ज्याला DMER असं बोलतो आपण. हे पेपर होतं बघा. याचं टायमिंग बघा कधी झालं होतं. हा बघा 11/6/2023, 11 जुलैला झालेला 2023ला 12:30चा पेपर आहे आणि ड्रायव्हरसाठी होता हा पेपर. कशासाठी, ड्रायव्हरसाठी. आता ड्रायव्हरचा पेपर कसा असतो तुम्ही बघून घ्या. एवढा अवघड नसते. मराठी ग्रामर सोपाच असतो. फक्त गणितमध्ये थोडीशी अभ्यास करावा लागेल. हे तुम्हाला सगळे हे पॅटर्ननुसार आहे सगळे.
म्हणजे 30-30 मिनिटाचा वेळ असतो. हे सगळे इंग्रजी ग्रामर पॅरा जंबल आहे, हे विचारलं, करेक्ट स्पेलिंगसुद्धा विचारतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माझ्या मोबाईल नंबरवर तुम्हाला उपलब्ध करून देतो. मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.